हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर मंडळी, मला आज बनवायचा होता डोसा आणि इडली. सो त्यासाठी मी हे बॅटर रेडी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझं जे बॅटर आहे ते एकदम फ्लपी आणि एकदम असं हलकं बनलेलं आहे. अशाच प्रकारचं बॅटर तुम्हाला देखील बनवायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. सो नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी इडलीचं बॅटर अशा प्रकारे एकदम हलका आणि फ्लपी कसं बनवायचं ते नक्कीच सांगेल. आणि याने इडलीसुद्धा एकदम अशी हलकी आणि स्पॉन्जी तयार होते. तर मला बनवायचे होते उत्तप्पे, त्यानंतर डोसे आणि थोडेसे आप्पेसुद्धा. सो त्यासाठी मी हे बॅटर रेडी केलेलं आहे आणि त्यानंतर मला इवासाठी थोडंसं लोणी स्पंज बनवायचा होता. सो त्या पातेल्यामध्ये मी थोडंसं बॅटर घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडेसे तीळ, त्यानंतर ओवा आणि थोडंसं मीठ वगैरे घालून मी ह्याला छान प्रकारे मिक्स करून घेतलं आणि हे जे बॅटर आहे ते 5 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलेलं आहे. रेस्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की माझा जो डोसा आहे तो त्याची जी कन्सिस्टन्सी आहे एकदम अशी पातळही नको आणि घट्टही नको, मीडियम कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारचे बबल्स या उत्तप्प्याला आलेले आहेत. मला करायचा होता हा इवासाठी. सो त्यासाठी मी कुठलंही लोणी किंवा तूप किंवा तेलही वापरणार नाही, कारण ऑलरेडी तिला खोकला आहे. सो म्हणून म्हटलं की काहीच घालायला नको. त्यानंतर मी बनवलेली आहे आमच्यासाठी चटणी. सो शेंगदाणे, त्यानंतर थोडंसं ह्यामध्ये चिंच आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन मी ही चटणी बनवलेली आहे. ही सुद्धा अगदी सिंपल पद्धतीनेच बनवलेली आहे, बट खायला एकदम टेस्टी आहे. ह्याची देखील रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानंतर माझा आलेला होता हा इवासाठी प्रोडक्ट मागवलेला होता मी फ्लिपकार्टवरनं तिच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, कारण आजकाल ती खूप जास्त मोबाईल यूज करत आहे. सो मग तिचं मन कुठेतरी रमवण्यासाठी मी हा प्रोडक्ट मागवलेला आहे आणि खूप छान क्वालिटीमध्ये मला हा रिसीव झालेला आहे. तुम्हाला देखील ह्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तोपर्यंत चला तर हा व्हिडिओ इथेच स्किप करते. तोपर्यंत बाय.